तर आज राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होते। 2 टप्प्यात झेडपी निवडणूक कार्यक्रमाच्या घोषणेची शक्यता आहे। झेडपी निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर होण्याची शक्यता आहे। राज्य निवडणूक आयोगाची दुपारी पत्रकार परिषद होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषदांतील निवडणुका दुसऱ्या टप्प्यात होऊ शकतात अशी माहिती सूत्र देत आहे। तर या जिल्हा परिषदेच्या निवडणुका एकत्र घ्या, आरक्षण मर्यादेसंदर्भातील तरतूद करून एकत्रच या निवडणुका घ्याव्यात अशी याचिका दाखल करण्यात आली होती। मात्र त्यानंतर आता दुपारच्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग काय घोषणा करतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। आज राज्य निवडणूक आयोगाची दुपारी ही पत्रकार परिषद होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। तर या पत्रकार परिषदेत जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसंदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे। आजच या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडून। मनोज, काय अधिक माहिती आहे? राज्य निवडणूक आयोगाची ही पत्रकार परिषद काय घोषणा होऊ शकते? बरोबर प्रणिता, आपण बघितलं तर आता महानगरपालिकेची निवडणूक ही 2 दिवसावरती आहे आणि आज जे उमेदवारांना प्रचार करण्याचा वेळ दिला होता तो आज सायंकाळी 5 वाजता संपणार आहे। पण त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आज राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे। दुपारी ही पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये जिल्हा परिषदेच्या झेडपी इलेक्शनच्या निवडणुका या जाहीर होण्याची देखील शक्यता आहे आणि त्याबाबत देखील राज्य निवडणूक आयोग या घोषणा करण्याची देखील शक्यता आहे। कारण की आपण बघतो आरक्षणाच्या मर्यादा मोठ्या प्रमाणामध्ये ओलांडल्या गेलेल्या आहेत आणि त्यानंतर आता या राज्य निवडणूक आयोग किती टप्प्यामध्ये ही निवडणूक घेते आणि असं समजलं गेलं आहे की सूत्रांच्या माहितीनुसार 2 टप्प्यामध्ये ही निवडणूक होणार आहे। त्यामुळे आता किती टप्प्यामध्ये निवडणूक घेतली जाते आणि याची मर्यादा देखील ओलांडली गेलेली आहे। त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि एका ठिकाणी आपण बघतो सर्व निवडणुका एकत्र घेण्याची देखील याचिका देखील दाखल केली होती आणि त्यानंतर ही पत्रकार परिषद आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये काय निर्णय घेतला जातो, काय तारीख दिली जाते, काय कार्यक्रम ठरवला जातो या क्षेत्रात सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। अगदी मनोज, आपण पाहिलं तर एकीकडे या निवडणुका लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होते, तसे निवडणूक आयोगाला काही आदेश देखील न्यायालयानं दिले होते आणि त्यानंतर आता निवडणूक आयोगाची ही पत्रकार परिषद होते। नेमके काय अंदाज लावण्यात येत आहे? सूत्रांकडून काय तशी माहिती येते? नक्कीच आपण या अगोदरची याचिका देखील याच्यामध्ये दाखल करण्यात आलेली होती आणि या निवडणुका या लांबणीवरती जाणार होत्या। पण आपण बघितलं तर कोर्टाकडून देखील राज्य निवडणूक आयोगाला हे आदेश देण्यात आलेले होते सर्व निवडणुका घ्यायला आणि त्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होत आहे आणि ही पत्रकार परिषदेमध्ये काय घोषणा केली जाते, काय कार्यक्रम ठरवलं जातं हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। कारण की या ठिकाणी सूत्रांच्या माहितीनुसार 2 टप्प्यामध्ये ही निवडणूक घेतली जाणार आहे अशी माहिती या ठिकाणी समोर येत आहे। पण आता राज्य निवडणूक आयोग काय निर्णय घेतं हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मनोज, वेळापत्रकाबद्दल काही कळतंय? साधारण किती वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे? ही दुपारच्या सत्रामध्ये ही पत्रकार परिषद होणार आहे राज्य निवडणूक आयोगाची आणि त्यानंतर सर्व कार्यक्रम हा ठरणार आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा। त्यामुळे आता हा कार्यक्रम कसा ठरतो, काय टप्प्यामध्ये निवडणूक घेतली जाते हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। जी मनोज, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।